हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. या भागात आपण हे स्पोर्ट्स शूज बनवतो आहे. खास फुटबॉलच्या मॅचेस सुरू आहेत फिफामध्ये आणि फिफा 2026साठी गिफ्ट कोणाही मित्राला वगैरे आपल्या मैत्रिणींना देण्यासाठी अशी खास आपण फुटबॉलची शूज जे असतात फुटबॉल खेळताना वापरणाऱ्या, अगदी त्याला प्रेशर पॉईंट वगैरेसुद्धा आहेत खाली, तर असे शूज केलेले आहेत आणि त्याची कीचेन केलेली आहे. असे जर तुम्ही किचनच्या ऐवजी 2 केले समजा, तर तुम्ही ह्याला छान आपण बॅक चार्म म्हणून सुद्धा बॅगला लावू शकतो. कारण बॅक चार्मसाठी छोटे-छोटे बूट करून लावण्याची इतक्यात खूप फॅशन आहे. त्यामुळे तुम्ही असाही उपयोग करू शकता बॅक चार्म म्हणून किंवा किचन म्हणून सुद्धा वापरू शकता. गिफ्ट द्यायला फारच सुंदर असं आकर्षक आयटम आहे आणि या फिफाच्या वर्ल्ड कपमध्ये तुम्हाला नक्कीच खूप आवडेल हे करायला. त्यामुळे मला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेलच. पण त्याआधीच पॅटर्न पहा आणि नक्की करा. पण त्याआधी थंब दाबून लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. हाईपचं बटन नक्की दाबा आणि मग तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि पॅटर्न बघून पटकन करायला सुरुवात करा. मला फोटो पाठवा करून. चला तर मग. या फुटबॉलचे शूजसाठी आपण हे रंग घेत आहे. बेस आपण काळ्यानी करणार आहे खरं तर. पण आपण ॲक्च्युअल दाखवताना मी तुम्हाला काळ्याने दाखवत, कारण ते नीट दिसत नाही मग. हा काळ्याचा बेस मी केलेला आहे, तर हा कसा करायचा आहे हे मी तुम्हाला या निळ्या रंगाने दाखवते, म्हणजे तुम्हाला जास्त चांगलं कळेल. सुई घेतली आहे आपण 1.75ची. स्लिप नॉट करा आणि 7 चेन करून घ्या. स्लिप नॉट, चेन 7, 1 2 3 4 5 6 7. पहिली चेन सोडून द्या आणि दुसऱ्या चेनपासून 5 सिंगल क्रोशे करा. पहिली चेन सोडल्यामुळे 6 टाके राहतील, तर त्यापैकी 5 याच्यात सिंगल क्रोशे करू आपण एक. सिंगल क्रोशे 1 इन 5 स्टिचेस. 2 3 4 5. आता एक टाका राहिला आहे, तर त्या टाक्यामध्ये 3 सिंगल क्रोशे करायचे आपल्याला. कॉर्नरचा टाका आहे तो. 5 सिंगल क्रोशे झाल्यावर कॉर्नरच्या टाक्यात 3 सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1 in the same stitch, single crochet 2 and single crochet 3. एकाच टाक्यात 3 सिंगल क्रोशे केले. नंतर पुन्हा 4 सिंगल क्रोशे करा. एकेका टाक्यात एक. सिंगल क्रोशे 1 in 4 स्टिचेस. 1. दुसऱ्या बाजूनी करतो आता आपण हे. 2 3 and 4. 4 सिंगल क्रोशे झाले की एक शेवटचा टाका उरेल, कारण 5 केले होते आपण जाताना, तुम्हाला आठवत असेल. त्यापैकी आता एक टाका उरला आहे, तर त्या टाक्यामध्ये 2 सिंगल क्रोशे करा. म्हणजे एक आधी केला होता आणि हे 2 असे. याही कॉर्नरला आता 3 झाले आणि या कॉर्नरला तर आपण 3 केलेच होते. त्यामुळे हे आता पूर्ण 3 दोन्हीकडे 6 आणि 4 आजूबाजू. या बाजूला 4, या बाजूला 4, म्हणजे हे 14 टाके झाले आपले. आता आपण राऊंडमध्येच विणणार आहे. आपल्याला काही क्लोज करायचं नाही आहे दरवेळेस. आता दुसरा राऊंड काय करायचा आपल्याला, या 4 टाके जे केले ना इथून सुरू करायचं आहे. त्यामुळे आपण 1-2 स्लिप स्टिच करून घेऊ सरळ. ही एक स्लिप स्टिच, जो कॉर्नरचा एक टाका आधी विणला होता ना तिथे, आणि ही दुसरी स्लिप स्टिच. आणि हा आता आपला पहिला टाका आहे सरळ, जे 4 टाके करायचे आहेत त्यापैकी. तर 4 सिंगल क्रोशे करू आता. सिंगल क्रोशे 1 2 3 4. हे इकडचे 4 आणि इकडचे 4 हे नेहमी असेच करायचे आहेत प्रत्येक राऊंडमध्ये. फक्त कॉर्नर बदलेल आपला काय करायचं आहे ते. आता हवं तर तुम्ही पहिल्या टाक्यात मार्कर लावून घ्या. आता हे 4 सिंगल क्रोशे केल्यावर हे कॉर्नरचे 3 आहे आता, तर या प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे करा. सिंगल क्रोशे 2 इन ईच ऑफ द कॉर्नर ऑर एज स्टिच. 1 इन द सेम स्टिच, सिंगल क्रोशे 2. एकदा झालं. 3दा करायचं आहे असं. दुसऱ्याही टाक्यात पुन्हा 2 सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1, सिंगल क्रोशे 2.
आणि तिसऱ्याही टाक्यात परत 2 सिंगल क्रोशे. हे कॉर्नरचे आपण प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे केले. परत 4 सिंगल क्रोशे तसेच करा साईडचे. सिंगल क्रोशे 1 इन 4 स्टिचेस. 1 2 3 4. आता पुन्हा शेवटचे 3 उरले कॉर्नरचे, तर इथे काय करायचं, प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे. बरोबर 1 2 3. तर या तिन्ही टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे करा. म्हणजे टाके किती झाले एकूण? 6 आणि 6 कॉर्नरला म्हणजे 12 आणि हे 4 आजूबाजू 8. 12 आणि 8 20 टाके झाले आपले एकूण. पहिल्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे केले मी, दुसऱ्यातही 2 करा आणि तिसऱ्याही टाक्यात 2 सिंगल क्रोशे. 20 टाके झाले आपले एकूण. आता तिसरा राऊंड करायचा आहे आपल्याला आणि तिसऱ्या राऊंडला काय करू, पुन्हा या 4 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे ते तसंच करायचं आहे. क्लोज करणार नाही आपण, राऊंड स्पायरलमध्येच विणतो आहे. तर यात पहिला सिंगल क्रोशे झाला हा 4 पैकी, हा दुसरा. मार्कर घालून घ्या पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये. मार्कर खूप गरजेचं आहे कारण की कोणता पहिला टाकाय कळत नाही सिंगल क्रोशेच्या ह्याच्यात. तर 2 सिंगल क्रोशे झाले आपले. सिंगल क्रोशे 3 सिंगल क्रोशे 4. दोन्ही बाजूला जे 4 टाके तसेच विणायचे आहेत सगळ्या राऊंडमध्ये म्हटलं, त्यातले हे 4 टाके झाले. इथून सुरुवात केली आपण. आता हे कॉर्नरचे आहेत, तसेच इकडचे कॉर्नरचे आले. मग अशी प्रत्येक टाक्यात 2-2 केल्यामुळे 6 टाके आहेत हे आता. तर आता तिसऱ्या राऊंडला काय करायचं आपण, एका टाक्यात 1 सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1 इन द सेम स्टिच, सिंगल क्रोशे 2. रिपीट दिस 3 टाइम्स. एका टाक्यात 1, पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे 1, सिंगल क्रोशे 2 इन नेक्स्ट और इनक्रीज इन नेक्स्ट. 2दा झालं. असंच आणखीन एकदा 1 सिंगल क्रोशे आणि त्याच्या पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे. 1 2. आता कॉर्नर झाला हा 3दा केल्यामुळे. आता हे 4 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे नेहमीप्रमाणे तसेच करायचे. 1 2 3 4 आणि पुन्हा मग कॉर्नर आला तर इथे काय कराल, परत एका टाक्यात 1 सिंगल क्रोशे, पुढच्या टाक्यात 2, असं 3 वेळा करायचं आहे. तर तेवढं मी करून घेते जसं त्या बाजूला केलं तसंच. सिंगल क्रोशे 1 इन 1 स्टिच, सिंगल क्रोशे 2 इन नेक्स्ट. एकदा झालं आपलं, आणखीन 2दा करायचं आहे. आता टाके किती झाले आपला, हा तिसरा राऊंड झाल्यावर मगाशी 20 होते, इकडे 3 वाढले आणि इकडे 3 म्हणजे आता 26 झाले आपले. पुन्हा पुढच्या शेवटचा राऊंड आता हा. प्रत्येक टाक्यात एक एक असं 4 वेळा करा. 1 2. ती एक स्लिप स्टिच घालून घेतली की बरं पडतं, मग ते लक्षात ठेवायलाही सगळे राऊंड सोपं जातं आपल्याला. त्यामुळे कॉर्नरपासून सुरुवात करणं कठीण जातं, त्यापेक्षा जर अशी सुरुवात केली तर सोपं जातं लक्षात ठेवायला. तर प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असं 4 वेळा केला आपण. आता हा कॉर्नर आहे परत, तर इथे आता जसं आपण राऊंड वाढवतो ना तसंच आहे. 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात 2 सिंगल क्रोशे 1 इन 2 स्टिचेस, सिंगल क्रोशे 2 इन नेक्स्ट 1 आणि त्याच टाक्यात हा दुसरा. 2 टाक्यात एक एक, पुढच्या टाक्यात 2, असं 3दा करायचं आहे. 1 1 एक एक केला. आता पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे 2 1 2. आणखीन एकदा करा. 3दा झाला आपलं. 2 टाक्यात एक एक, पुढच्या टाक्यात 2, असं 3दा करून झाल्यावर 4 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, परत त्या बाजूला केलं तसंच. 1 2 3 अँड 4. आता पुन्हा एज किंवा कॉर्नर आला तर त्यात पुन्हा काय कराल, कॉर्नरला काय कराल, 2 टाक्यात एक एक, पुढच्यात 2, असं 3 वेळा करा. सिंगल क्रोशे 1 इन 2 स्टिचेस, सिंगल क्रोशे 2 इन नेक्स्ट. रिपीट दिस 3 टाइम्स. 1 1. 2 टाक्यात एक एक केला आणि या टाक्यात 2 सिंगल क्रोशे. 1 अँड द सेम स्टिच, सिंगल क्रोशे 2. आणखीन 2दा करा. हे 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, पुढच्यात 2, असं 3दा केला आहे. म्हणजे हे 4 त्रिक 12 टाके इकडे, इकडेही 12 आणि हे 4 4. 12 आणि 12 24 आणि हे 8, म्हणजे 32 टाके झाले आपले चौथा राऊंड झाल्यावर. आता मात्र पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचनी जोडून घ्या आणि दोरा कापून घ्या.
हे सगळं काळ्यानी करायचं आहे तुम्हाला. मी तुम्हाला सोपं जावं दिसायला म्हणून निळ्यात दाखवलं. तर हे कापून घ्या दोरा आणि तो दोरा हाईड करून घ्या. तर असं आपलं हे सोल बुटाचं तयार झालेलं आहे. आता पुढचा राऊंड आपल्याला पांढऱ्यानी करायचा आहे. तर पांढरा दोरा बॅकलूपमध्ये कोणत्याही एका टाक्याच्या बॅकलूपमध्ये जोडून घ्या. जॉईन दी व्हाईट यार्न इन बॅकलूप ऑफ एनी स्टिच. तर आपण एनी स्टिच म्हटलं तरी शेवटी जिथे बंद केला ना तिथेच आपण जोडून घेऊ. म्हणजे त्या 4पैकी पहिल्या टाक्यात बॅकलूपमध्ये जोडलं. बॅकलूप तुम्हाला माहीत आहे की हा जो टाका म्हणजे व्ही सारखा आकार असतो. पुन्हा यात दिसणार नाही, मी यातच दाखवते तुम्हाला. हा जो व्ही सारखा आकार आहे तर यातल्या फ्रंट लूप म्हणजे एक समोरचा आणि बॅकलूप म्हणजे मागचा. तर आपल्याला मागच्या टाक्यात पूर्ण हा रो करायचा आहे. बॅकलूप म्हणजे या मागच्या ह्याच्यात सगळे टाके आपण हे मागचेच विणणार आहे. इथे मग इथे या पद्धतीने. तर आता बॅकलूपमध्ये आपल्याला प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करायचा आहे. म्हणून एक चेन केली, सिंगल क्रोशे 1 इन बॅकलूप ऑफ ईच स्टिच, सिंगल क्रोशे 1 इन द नेक्स्ट बॅकलूप, सिंगल क्रोशे 1 अगेन. हा व्ही आहे याच्या बॅकलूपमध्ये म्हणजे मागच्या टाक्या भागात व्हीच्या सिंगल क्रोशे. आता काहीच कॉर्नरचं वेगळं नाही आहे, काहीच नाही. सरळ प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. तर असा हा राऊंड पूर्ण करा. सिंगल क्रोशे 1 इन बॅकलूप ऑफ ईच स्टिचेस. सो नंबर ऑफ स्टिचेस विल बी अगेन 32. 32चे 32च राहतील कारण प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करत आहे आपण. फक्त तो बॅकलूपमध्ये करत आहे. आणि बॅकलूपमध्ये केल्यामुळे काय होईल की हे फ्रंट लूप जे आहे हे तसेच राहतील सगळे. तर तसा आपला हा राऊंड पूर्ण करू. प्रत्येक टाक्याच्या बॅकलूपमध्ये एक एक सिंगल क्रोशे. असा आपला 5वा राऊंड केला आपण. आणि आता हा शेवटचा आहे. आणि टाके मी मोजत आली आहे, बरोबर 32च टाके आहेत. टाके वाढले नाही, काहीच नाही. आता पुढचा राऊंड आपल्याला काय करायचं आहे, साधा प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. आता बॅकलूप वगैरे काही नाही आणि क्लोजही नाही करायचा आहे. त्या प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच, 2, 3. सो नंबर ऑफ स्टिचेस विल बी अगेन 32. प्रत्येक वेळेस एक एक सिंगल क्रोशे प्रत्येक टाक्यात केला तर टाके 32च्या 32च राहतील. हा आपला 6वा राऊंड आहे. तर 6 ते 9 हे 6, 7, 8, 9 4 राऊंड आपल्याला असेच करायचे आहे की प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे. असे 4 राऊंड करून घ्या. स्पिरलमध्ये करायचं आहे त्यामुळे क्लोज करायचंच नाही. इथपर्यंत आलो की पुन्हा पुढचा राऊंड सुरू. हा 6वा आहे, 7वा, 8वा, 9वा 3 असेच करा. 9 राऊंड झाले आहेत आपले आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे अशामुळे छान अशी त्याला विड्थ आली आपल्या बुटाला. आता पुढच्या राऊंडला आपल्याला टाके कमी करायचे आहेत. तर ते कमी कसं करणार आहे आपण, या राऊंडमध्ये 6 टाके कमी करणार आहे. 32 टाके होते तर आता 26च राहतील. तर त्यासाठी मार्कर काढा. 10 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे करून घ्या. 1, 2, 3. मार्कर लावून घेतला मी परत. 10 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1 इन 10 स्टिचेस, 4, 5, 6, 7. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हे कॉर्नर नाही आहे त्याबरोबर तर तुम्ही 10 पैकी 8 आधी 2 शेवटी असंही करू शकता. तर आपण तसंच करू. आता इथे 7 झाले, 8. आता आपण टाके कमी करायला सुरुवात करू. 6 टाके कमी करायचे आहे. म्हणजे फ्रंट लूप घ्यायचं, फक्त दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढायचा. पुढच्याही टाक्यातून फ्रंट लूपमधून दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढायचा. 3 टाके असतात सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन 3 इथून काढायचा. म्हणजे 2SC टॉग एकदा झाला, असं 6 वेळा करायचं आहे. 1, 2, दोनदा झालं. 3. आता पुन्हा पहा, हे बरंच असं इकडे कॉर्नरला वाटत नाही आहे, थोडं इकडे सरकलं आहे. अजून 3 वेळा बारीक दोनाचा एक दोनाचा एक करायचे आहेत कारण. त्यामुळे आपण जे इथे 8 टाके केले ते न करता 6च टाके करू.
1 2 3 4 5 किंवा ठीक आहे 5च टाके करून आता इथूनच 2चा 1 करायला सुरुवात करू. 2चा 1 असं 6 वेळा करायचं आहे आपल्याला. 10 पैकी 5च केले मी आणि 5 नंतर करू आपण शेवटी. एकदा झाला 2चा 1 फ्रंट लूपमध्ये सुई घालून टाका काढायचा दोऱ्याचा वेढा घेऊन आणि मग दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही टाक्यातून काढायचा. पुन्हा तसंच 2दा झालं. दोघांचेही फ्रंट लूपमधून टाका सुई घालून टाका काढला आणि दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून काढला. 3दा केला आपण. 4दा 5 वेळा आणि हे 6व्यांदा आता. म्हणजे 6 टाके कमी केले आपण. 6 वेळा 2चा 1 2चा 1 असं केलं आणि ते बरोबर आपल्या या कॉर्नरच्या समोर आलं पाहिजे. तर तसं आलं आता. आता पुढचे सगळे सिंगल क्रोशे करायचे मार्कर येईपर्यंत. हे इकडे 5 झाले. आता इकडे 15 असतील. 20 टाके येतील एकूण सिंगल क्रोशेचे. तर प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करून घ्या मार्कर येईपर्यंत. सिंगल क्रोशे 1 2. फक्त एक लक्षात द्यायचं की हे आपण जे टाके कमी करतो आहे तर हे बरोबर एजवर आले पाहिजे म्हणजे या कॉर्नरला. असं नको व्हायला की इकडे कमी झाले मग त्या बुटाचा शेप बरोबर येणार नाही. तर तेवढं पाहिलं की मग तुम्हाला हवं तर आधी 10च्या ऐवजी 5 केले मी असे. तुम्हाला 4च करायचे असले तर 4ही करू शकता. मग इकडे 16 करावे लागतील. एकूण सिंगल क्रोशे 20 असतात. तर आपण हे प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करून घेऊ आता मार्कर येईपर्यंत. सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच. बघा किती छान बुटाचा आकार आपला हेच चालला. बरोबर माझे 15 सिंगल क्रोशे झाले आणि 5 आपण आधी केले होते असे 20 झाले बरोबर आता. आता परत आपल्याला हे टाके झाले आहेत 26 कारण 32 होते ना आपण 6 टाके कमी केले आहेत. आता या 26चे आपल्याला आणखीन 4 टाके कमी करून 22 करायचे आहे. तर इथे काय करू आपण आता 5च्या जागी 4च सिंगल क्रोशे करा. मग अशी 5 केले होते ना. 1 2 3 4 आणि आता 4 टाके कमी करायचे आहे म्हणजे 2SC टॉक 4 वेळा करावं लागेल तुम्हाला. परत तसंच फ्रंट लूपमध्ये फक्त सुई घालून दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढायचा. पुढच्याही फ्रंट लूपमधून टाका काढायचा आणि सगळ्यात दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढायचं. एकदा झालं असं 4 वेळा करायचं आपण. 2दा 3दा आणि हे एकदा आणखीन 4दा. म्हणजे आता टाके किती झाले आहेत आपले 22. आता उरलेल्या प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा मार्कर येईपर्यंत. तर आता 8 मगाशी 20 होते सिंगल क्रोशे एकूण आता 18च असतील. 22 टाके झाले आहेत आपले. पुन्हा मी मार्कर काढते आणि आता आपल्याला आणखीन 3 टाके कमी करून 19 करायचे आहे. तर मगाशी जसे इकडे 4 केले होते मग इकडे 14 असे शेवटी 18 आले होते सिंगल क्रोशे आणि हे 4 कमी केलेले. तर आता इथे 4च्या ऐवजी 3च करा. 1 2 आणि आता 3 वेळा आपल्याला 2चा 1 2चा 1 असं करावं लागेल. 3 सिंगल क्रोशे केले आधी. मार्कर लावून घ्या अँड 2SC टॉक 3 टाइम्स. Insert in front loop, yarn over, get 1 stitch 2 times and then pass through all of 3. एकदा झालं. 3दा करायचं आपल्याला 2SC टॉक. दोघांचे फ्रंट लूपमधून दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला. दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून काढला. 2दा झालं. आता एकदाच करायचं आणखीन. 3दा म्हणजे आपले टाके 3 कमी झाले तर 22 होते तर आता 19च असतील. आता उरलेल्या प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करून घ्या मार्कर येईपर्यंत.
1 2 तर हे 3 आणि ते 16 असतील तिकडे एकूण सिंगल क्रोशे, म्हणजे मार्कर नंतर केलेले 3 आणि इकडचे 13. मार्कर काढून घ्या आणि आता इथे आपण स्लिप स्टिचेस करू, सरळ बंद करून टाकू. शेवटचा होता हा आपला 19 टाके आहे इथे आपले. आता आपल्याला काय करायचं आहे, मला वाटतं दोराच कापून घ्या इथे. करेक्ट मध्यभागी आपण 6 टाके फक्त मागचे विणणार आहे, 3च ओळीतही. असा छान आपला बुटाचा आकार झालेला आहे. आता तुम्ही काय करा, या सेंटरवरून असा मध्यभागी शोधून बरोबर इकडचे 6 टाके घ्यायचे आपल्याला. तर मी अशी खूणच करते आता. हा सेंटर आहे, इकडचे 3 घ्यावे लागतील. 1 2 3. तर इथून सुरू करून 6 टाके फक्त आपल्याला विणायचे आहे. तर हे कसं काढलं मी, सेंटर करून घेतला, इकडचे 3 आणि इकडचे 3 असे 6. तर आता इथे मी पांढरा दोरा जोडते. मार्कर काढून घेऊन तिथे पांढरा दोरा जोडू आपण. आणि फक्त 3 ओळी करायच्या, ओळी रो वाईज 6 टाके विणून फक्त. तर एक चेन करू आपण. चेन 1, सिंगल क्रोशे 1 इन 6 स्टिचेस स्टार्टिंग फ्रॉम दिस स्टिच. 1 2 3 4 5 आणि 6. मग हे 6 टाके विणले तर उरलेले 13 राहतात. आता एक चेन करा, टर्न करा आणि पुन्हा हे 6 टाके विणा. 1 2 3 4 5 आणि 6. दोनदा झालं. आता फक्त एकदा करायचं आहे. एक चेन करायची, परत टर्न करायचं आणि ह्या 6 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करायचे. सिंगल क्रोशे 1 इन 6 स्टिचेस, मेक 3 रोज इन दिस वे. राऊंड नाही करत आपण, फक्त 6 टाके विणतो आहे, त्यामुळे परत पलटतो, एक चेन करून पुन्हा 6 टाके विणतो. असे 3 ओळी केल्या आपण. 4 5 आणि 6 टाके झाले. आता आपल्याला हा एक राऊंड शेवटचा पूर्ण करायचा आहे. म्हणजे आता हे साईडच्या टाक्यामध्ये घ्या एका 7 आणि हा 8. 2 टाके घेतले आपण त्या 3 ओळीतून आणि आता इकडे प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करायचा परत. हे 13 टाके आहेत, तर 13ही याच्यात एक एक सिंगल क्रोशे. 1 किंवा 6 2 8 झालेच होते ते. 9 10 11 12 असे प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करत इथपर्यंत या. मग पुढचं दाखवते परत. जसे इकडे रुंदीत आपण 2 टाके घेतले, तसे इथे सुद्धा रुंदीत 2 टाके घ्यायचे आहे. असं प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करत आणल्यावर आता ही परत पाठीमागचं जे आपण वाढवलं होतं 3 रो करून, ते आलेलं आहे आपलं. तर त्याही टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे करा. हे जे आता रुंदी केली आली आहे 3 रोमुळे, त्याच्यात आपण 2 टाके केले होते त्या बाजूला, तसेच इथेही 2 टाके करू आपण. आणि मग पहिल्या टाक्याशी जोडायचं आहे, तर ते इथे टॅपेस्ट्री निडलनीच जोडू आपण. तर हे आता अगदी शेवटच्या राऊंडमध्ये टाके किती झाले, तर 13 आधीचे होते आणि इकडे 2 2 वाढले, म्हणजे 13 नाही 19 होते आधीचे, असे 23 टाके झाले असतील हे आता. आता मी इथे गाठ मारते, टॅपेस्ट्री निडली मारते, म्हणजे असं वर येणार नाही ते, आणि हे दोन्ही दोरे हाईड करून घेते. बघा असा सुंदर आपला बुटाचा आकार झाला आहे. तेही अगदी स्पोर्ट्स शूज, म्हणजे जसं फुटबॉल वगैरेसाठी घेतात तसा. तर आता थोडंसं याला आपल्याला स्टफ करायचं आहे, त्यासाठी आपल्याला हा फायबर लागणार आहे. पण त्याआधी आपण काय करू, की याला पाठीमागून हे काळं जे आहे ना, याला असे स्पोर्ट्स शूला असे गाठी गाठी असतात पहा वर आलेल्या प्रेशरसाठी, तर ते आपण इथे करून घेऊ काळ्या दोऱ्याने. टॅपेस्ट्री निडलनीच करू आपण हे काम. तर असं काळा दोरा ऊन घेतला मी इथे.
गाठच मारून घ्या, म्हणजे ते काही आपल्याला हाईड बीड करायला नको, कारण आपण फायबर टाकणारच आहे आतमध्ये. तर मी फक्त गाठ मारून घेते अशी. फायबर टाकणार असल्यामुळे चालतं असं केलं तरी. आणि आता इथे आपल्याला असे पाठीमागे जे प्रेशरसाठी वर टोकं असतात ना, ते करायचे आहे. तर त्यासाठी आपण आधी साधा आपला अळीचा टाका असतो ना, त्याने करू. 2 वेढे घेतले, फक्त दुहेरी दोरा असल्यामुळे जास्त घ्यायची गरज नाही. दुहेरी दोरा घेतला मी. हे काळ्याचं असंच आहे, काही दिसत नाही बरोबर. तर अशी ही गाठ पडली दुहेरी दोऱ्याची की बरोबर ते परत पाठीमागे ओढून घ्या, म्हणजे एक प्रेशरचा पॉईंट झाला. आता पुढचा पॉईंट करण्यासाठी थोडं या अंतरावर आपण असं करू, काढू ती सुई. आता थोड्या अंतरावर असं आणखीन एखादा पॉईंट, असे 5-6 पॉईंट करून घ्या. पुन्हा एकदा पहा कसा केला आपण. अळी टाका करतो तसं जवळच सुई काढायची. हा दुहेरी दोरा 2दा लपेटायचा सुईवर. इथे धरून ठेवायचं गाठ, जिथे लपेटलाय तिथे. मग दोरा सरकवायचा. आणि हे परत आत टाकायचं तिथेच. मग दुसऱ्या बाजूला करा असंच. तर असे पॉईंट तयार करायचे. दिसतंय हे असं? तर हा परफेक्ट झाला. हा जरा ढिल्ला झाला, तो तसा नको व्हायला. करेल मी तो परत उसवून. तर हा परफेक्ट झाला आहे. असाच पॉईंट आपल्याला करायचा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पहा, सुई अशी जवळच काढायची, 2 वेढे घ्यायचे, इथे धरून ठेवायचं. अळीचा टाका म्हणतो तसंच, फक्त छोटीशी अळी आहे 2. आणि मग हे इथेच बाजूला घालायचा आत. जिथे पुढचं करायचं आहे तिथे समजा मध्ये करायचं आहे. आता मध्ये सुद्धा असतात पॉईंट्स. तर हा झाला दुसरा पॉईंट आपला. हे पहा, दिसतंय ना? तर असे 5-6 पॉईंट मी करून घेते. बघा, असे आपण 5-6, 3 आणि 3, 6, 7, 8, 2 मध्ये आणि 3-3 आजूबाजू, असे आपण 7-8 करून घेतले पॉईंट. आता आपण हा दोरा कापून घ्या, किंवा खाली गाठ मारायची असेल तर गाठ मारा, आणि बाकी आपण हा दोरा कापून घ्या. तर नंतर याच्यात फायबर भरायचा आपल्याला. आता यात फायबर भरा, फक्त ते शेप त्याचा बिघडणार नाही याच्याकडे लक्ष द्या. जास्त नाही, म्हणजे खूपही फुगीर नाही आला पाहिजे की त्याचा आकारच बिघडेल सगळा. बुटाचा आकार जसा आहे तसा छान राहायला पाहिजे. बघा, एवढं जरी भरलं तर पुरेसं आहे. किती छान दिसतंय पहा, है ना? आता आपण याला फक्त ते स्पोर्ट्सला जसे पट्टे वगैरे असतात ना रंगीबेरंगी, तसे पट्टे करणार आहे. लेस आणि एक अशी टंग असते त्याला, जिभेसारखं एक खालून लेदर आलेलं, ते करायचं आहे. तर ते कसं करायचं ते पाहू आता आपण. पुन्हा पांढरा दोरा घेऊ आपण आणि 5च टाके घालू. स्लिप नॉट, देन चेन 5. 1, 2, 3, 4, 5. देन फ्रॉम सेकंड चेन सिंगल क्रोशे 1 इन इच. दुसऱ्या चेनपासून प्रत्येकात सिंगल क्रोशे, म्हणजे 4 सिंगल क्रोशे होतील. 1, 2, 3 आणि 4. एक चेन करा, टर्न करा, परत 4 सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1 इन इच स्टिच. अशा 5 ओळी करायच्या आपल्याला. ही तिसरी ओळ आहे आपली. 2, तिसरी नाही, दुसरीच ओळ आहे. 3,
4च सिंगल क्रोशे. पुन्हा एक चेन करायची, टर्न करायचं. पुन्हा 4 सिंगल क्रोशे. तिसरी ओळ आहे आता ही. 1 2 3 4. चेन 1, टर्न. सिंगल crochet 1 in each stitch. 1 2 3 4. 4 ओळी झाल्या आता. आणखीन एक आणि मग दोनाचा एक करून 4चे 2 टाके करून घेऊ. 1 2 3 4. 5 ओळी झाल्या या. आता चेन 1, टर्न. 2 SC टॉक 2 SC टॉक. साधाच करू आता पूर्ण टाक्यात घालून. 2 SC टॉक आणि परत एकदा, म्हणजे 2 टाके येतील फक्त शेवटी. दोरा कापून घ्या हा. आणि आता ही कसं शिवायचं सांग. 6 चेन ज्या साईडने, 6 टाके जिकडे आहे ना, एका साईडने 2 टाके आणि एका साईडने 6 आहे. तर 6 टाक्याच्या साईडने आपण हा दोरा हाईड करून घेऊ. आणि 2 टाक्याची जी साईड आहे तिथे मात्र आपल्याला शिवून घ्यायचं आता बुटाला. तर तुम्हाला माहीत आहे की टंग कशी असते तिथे बुटात. तर हे थोडंसं असं आतमध्ये राहील, असं सरळ बाजूवर घ्या. हा 2 टाक्याचा भाग आतमध्ये घ्यायचा आणि असं फक्त त्याला शिवून घ्यायचं. जरासं थोडा अर्धा भाग बाहेर राहायला पाहिजे याचा, असा अर्धा भाग बाहेर अर्धा भाग आत. तर टॅपेस्ट्री नीडलमध्ये दोरावून हे असं खालून बुटाला आतून शिवून घेते मी. आणि सगळ्यात शेवटी खरं फायबर टाकलं, याच्या आधी उगीच टाकलं. आपण नंतर टाकलं असतं तरी चाललं असतं. काढूनच घेते. हे टंग लावून घेऊ आधी. कशी लावायची पहा. हे 2 टाक्याचा भाग जो आहे तो आत घ्यायचा. सरळ बाजू वर आली पाहिजे, अशा टाईपची. तर असं बोट घालून हे शिवायचं आपल्याला. फारसं काही व्यवस्थित शिवल्या जात नाही ते, कारण की सगळंच बंद बंद असतं. तर फक्त आपल्याला थोडंसं टाका मारल्यासारखं झालं म्हणजे झालं. अर्धी बाहेर पाहिजे ती टंग, अर्धी आत. एक काठाला एक टाका मारून घ्या म्हणजे पक्कं राहील ते. असंच या बाजूला एक काठाला टाका आवश्यक असतो आणि मग एखादा आतमध्ये. तर अशा टाईपची ही शिवून घ्यायची टंग. सुई काढून घ्या. दोरा तसाच राहिला तरी चालेल. याच्यातच आपण फायबर भरून घेऊ. ते भरलं होतं मगाशी, मी काढलं. तर पुन्हा मी भरते आणि दाखवते. बघा, हा बूट आपला तयार झाला आहे. छान अशी ही टंग वगैरे. आता आपण काय करू, फक्त एक अशा चेन केलेल्या आहेत मी लालनी आणि काळ्यानी. तर या 8-8 चेनची हे केलेली आहे स्ट्रीप. इथे लालच्या 2 साध्या चेन आहे, त्यामुळे ते काही मी दाखवलं नाही आहे. आणि हे 2 काळ्याच्या केल्या आहेत, अशा 8-8 चेनच्या. तर हे 2 आपल्याला काळं आणि लाल, काळं एक हरवलं वाटतं, पुन्हा करून घ्यावं लागेल. चेन 8 स्लिप नॉट, 2 8 chain strips with black and 2 8 chain strips with red. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9व्याला गाठ मारून घ्यायची. आता ह्याला थोडा दोरा ठेवा शिवण्यासाठी म्हणून. तर आता हे लाल आणि काळे स्ट्रिप्स आपण जसे तुम्हाला हवे असतील त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मनाने शिवू शकता. तर साधारण आपण
आता फॅशन म्हणून जसं असेल त्याप्रमाणे तुम्ही शिवा. एक लाल आणि एक काळं असं. तसेच या बाजूनी एक काळं हे असं आणि त्याच्याभोवती एक लाल त्याच्या अलीकडे. असे इकडे 2 लाल काळे आणि इकडे 2 लाल काळे असे मी शिवते आणि मग दाखवते. पुन्हा मी फायबर काढला, पण फायबर टाकण्याची उगीचच घाई केली. कारण सगळं शिवणकाम झाल्याशिवाय फायबर टाकूच नाही खरं तर. आता आपल्याला हे असं शिवायचं आहे म्हणून मी इथे घेतलं. फक्त एक पॉईंट त्याचा करून घ्या पक्का. आणि हा इकडे दुसरा. थोडा वर घ्यायचा असेल तर इथेही घेऊ शकतो आपण. आता हे तिरपं ठेवा असं थोडं, म्हणजे जरा छान वाटतं डिझाईन म्हणून, बाकी काही नाही. आता हा दुसरा पॉईंट मी टॅपेस्ट्री नीडलनी इथे आतमध्ये घालते आणि दोन्ही काळ्या दोऱ्याची फक्त गाठ मारून घेते. बघा लालही मी तसंच शिवून पुन्हा हे काढलं मी. लालही मी तसंच शिवलं, इकडचं एक टोक टाकलं, इकडे एक टोक आणि आतमध्ये त्याची गाठ मारून घेतली. आता असेच मी इकडे 2 स्ट्रीप शिवून घेते. अशीच मी निळ्या रंगाचा दोरा घेऊन त्याचेही 50 एक चेन करून घेतल्या आहेत. आता हे आपल्याला इथे लावायचं. आता असं समजा लावायला असं जड झालं ना, तर तुम्ही त्या सरळ B7000नी चिकटवूसुद्धा शकता. तर असं इथे निळ्याचं आपण लावणार आहे आणि मग सगळ्यात शेवटी कॉर्ड घालायची की झालं. तर मी हे निळं बसवून घेते असं इथे आणि मग तुम्हाला दाखवते. आणि तुम्हाला हवं तर याच्या वरसुद्धा तुम्ही टाके घालू शकता 1-1, 2-2 की जेणेकरून बदलणार नाही त्याचे अँगल. आता ही निळी स्ट्रीप मात्र मोठी असल्यामुळे मी डायरेक्ट नाही लावत आहे. थोडंसं आपण याला हा दुहेरी दोरा घेतला आहे मी. त्याच लोकरीचा, म्हणजे आपली 6 पदरी आहे लोकर ती, तर त्याचा मी कापून असं थोडंसं दुहेरी घेतला आणि त्यांनीच मी असं हे थोडे 2-3 टाके इथे घालून घेत आहे. ते तुम्हाला कळलं असेल आता कसं मी शिवलं आहे. असंच पूर्ण शिवून घ्या. आता यात आपण फायबर टाकू आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित करून घेऊ. म्हणजे याचा शेवट व्यवस्थित करता येईल आपल्याला फायबर टाकल्यामुळे. 2-3 चेन उसवाव्या लागतात आहे, कारण की थोडं मोठं झालं आहे. हे आता करेक्ट इथपर्यंत बसलं. तर हे पूर्ण मी दोरे आतमध्ये घालून घेते, म्हणजे फायबरमध्ये दबतील ते. हवं असल्यास थोडं आणखीन फायबर घालून घेऊ आपण आता शेवटी, म्हणजे सगळे दोरे हाईड होऊन जातात आपोआपातले. तर असा आपला हा सुंदर बूट तयार झाला आहे. फक्त आता याला चेन घालायची राहिली आपल्याला. तर चेन घालण्यासाठी आपण एक 40 किंवा 50 टाक्याची चेन करून घ्या.
या मी 42 चेन करून घेतलेल्या आहे. किती पण म्हणजे तुमच्या आवश्यकतेनुसार करा, असं काही नाही 42च केले पाहिजे. आणि आता याला यात छिद्र जे दिसतात नाही ते आपण 2चा 1, 2चा 1 केलेल्याचे त्यातून पास करून एकदा असं आणि इथे फूल बांधून घ्या त्याचं. म्हणजे आपण जसा बो करतो तसा बो करून घ्या. त्याच्या टोकावर अशा आपण गाठीच मारून घेऊ, म्हणजे जेणेकरून हाईड केलंही तर ते दिसतं मग, नाही तर मग फॅब्रिक फेविकॉल तरी लावायला पाहिजे त्याला. तर कसंही करा, म्हणजे तुमच्याजवळ असेल तर. इथे आता माझ्याजवळ नाही आहे म्हणून. हं. हा दोरा कापून घ्या आता. बघा आता ह्या छान मी शूजच्या लेस घातलेल्या आहेत. एकदा इकडनं घालून क्रॉसमध्ये करून इकडे काढली आहे आणि दुसरी इकडे काढली आहे. तर आता याचं साधं फूल बांधून घ्या, जसं आपण बो बांधतो तसं. म्हणजे तुमचा बूट तयार झाला. हं. आणखीनही थोडं फायबर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. बघा खूप सुंदर असे आपले शूज तयार झालेले आहे. आता हे काय या कॅमेऱ्यामध्ये पांढरं असल्यामुळे ते फारच रिफ्लेक्ट होतं आणि बरोबर दिसत नाही, पण खूप सुंदर दिसत आहे प्रत्यक्षात. इथे जर किचन अडकवली तुम्ही तर एकदम परफेक्ट किचन म्हणून तुम्ही वापरू शकता. आणि या फुटबॉल फीवरमध्ये तुम्ही सहज कोणालाही सुंदरशी गिफ्ट म्हणून देऊ शकता तुमच्या मित्रमैत्रिणींना. बघा असा सुंदरसा आपला बूट तयार झालेला आहे. तर हा खास फुटबॉल मॅचेससाठी स्पेशल केलेला शू आहे आपण. आणि ही किचन तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. इव्हन असे 2 केले किंवा 1 जरी केलं तरी तुम्ही बॅगलासुद्धा बॅग चार्म म्हणून लावू शकता. आजकाल खूप फॅशन आहे उलट छोटे छोटे बूट बॅग चार्म म्हणून लावायची. तर तसंसुद्धा तुम्ही करू शकता. मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक यू.